कामगारांचा सत्कार केला, सफाई कामगारांचा. त्यासाठी म्हणून मी निमंत्रित केल्याबरोबर कोणतेही आडीवाईट न घेता वेळात वेळ काढून आदरणीय प्रमोदजी बापट इथं आले आणि त्यांच्या हस्ते सत्कार केला. याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आणि माझ्या पत्नीला विनंती करतो की त्यांनी चार बंधुकी घ्या. आणि विशेष निमित्तानं विशुभाऊंच्या आग्रहानं आणि उत्तम नियोजनात चाललेल्या ह्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. तात्यांना आदरांजली वाहता आली याच्यासाठी मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. तात्यांचं कार्य हे अव्याहत चालणारं कार्य आहे. म्हणजे तात्या ही एक अक्षुण्य प्रेरणा आहे. तात्यांच्या नावासमोर सेनापती लागलं त्याला आता 105 वर्ष झाली. 1921च्या मुळशी सत्याग्रहात 21, 22, 23, 24 असं 4 वर्ष सातत्यानं जो त्यांनी मुळशी धरणातल्या धरणग्रस्तांसाठी सत्याग्रह केला आणि सेनापती ही उपाधी त्यांना लागली. परंतु ही युयुत्सु वृत्ती तात्यांकडे आरंभापासून होती. त्यांनी त्यांच्या जीवनात पहिली शपथ घेतली ती भवानी तलवारीला स्मरून घेतली. आणि पांडुरंग महादेव बापट असं ज्यांचं नाव, ज्यांना आपण तात्या असं म्हणतो, इथून एक 100 फुटावरती दुसऱ्या तात्यांचं निवासस्थान आहे. आणि हा 2 तात्यांचं प्रेरणा ऐक्य, जीवनातलं लक्ष्य ऐक्य कसं एक होतं. म्हणजे ते तात्या जसं उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेले, शत्रूच्या शिबिरात गेले, तसंच हेही तात्या इथे जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्येच गेलेले होते. आणि तिथे असताना तात्यांचे सहवास होते. दोन्ही तात्यांचा सहवास तर होताच. इथे लाला लजपतरायांना ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशी इतके संतप्त झाले सेनापती बापट की ते म्हणले मी इंग्लंडचं पार्लमेंट उडवून देतो. म्हणून मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना म्हटलं की अरे असं विजेसारखं पडायचं नसतं, आपल्याला सावकाशपणे काम करायचं असतं. तू इथनं जा आणि युद्धविद्या, बॉम्बची विद्या अवगत करून घे आणि ती घेऊन तू बंगालातल्या मंडळींना बॉम्ब शिकव. तात्याने ती आज्ञा मानली. सेनापती बापट भारतात आले, त्यांनी बॉम्ब विद्या शिकवली. इथे पुढं काय क्रांतीचा किती कल्लोळ उठला आपल्या सगळ्यांना माहिती. परंतु असं एकेकाळी क्रांतीचा इतका मोठा केतू उभा करणारा हा महापुरुष, पुढे त्यांनी हातामध्ये झाडू घेतलं. आता शस्त्र आणि झाडू हे आपल्याला वाटेल की किती 2 टोकं आहेत. की शस्त्र हे साहसाचं, वीरत्वाचं असं प्रतीक वाटेल आणि झाडू हे कसलं ओंगळ प्रतीक आपल्याला वाटेल. परंतु आज आपण इथे आपल्या या सगळ्या स्वच्छता दूतांचा, स्वच्छता मित्रांचा आपण सन्मान केला. त्या कामाची महत्ता काय आहे हे तात्यांनी तेव्हाच सांगितलेली होती. म्हणजे 2 उदाहरणं मला फक्त तात्यांची इथे सांगायची आहेत. आणि आत्ता इथे फार भाषणाला वाव नाही, परंतु तात्या आपल्या गावात आले आणि ते म्हणजे ते तुरुंगात गेले तरी कोठडी साफ करू लागले. गावात गेल्यावर ते गाव झाडायला लागले. त्यांचे वडील गणपतीचे पुजारी होते. गावात याची चर्चा व्हायला लागली की अरे पुजाऱ्याचा मुलगा आणि ही कसली कामं करतो, ही हलकी कामं करतो, ह्याची खूप चर्चा सुरू झाली. मग त्यांच्या वडिलांनी विचारलं त्यांना की अरे काय याची चर्चा झाली आहे. तात्यांचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे आणि आपण ते काय लक्षात ठेवलं पाहिजे. तात्या असं त्यांना म्हणाले, अहो तुम्ही देवाची पूजा करता, मी देवाची जागा स्वच्छ करतो. देव तुमच्या केवळ देवळात, केवळ तुमच्या देव्हाऱ्यात उभा नसतो, तर तो गावात सर्वत्र असतो. जिथे असतो तिथे असतो. मी देवाची जागा स्वच्छ करतो. विंदा करंदीकर नावाचे खूप मोठे मराठीतले कवी होऊन गेले. त्यांनी एक त्यांच्या लहानपणची आठवण रत्नागिरीतली सांगितली की विंदा असं म्हणतात की त्या गल्लीच्या टोकाला एक वृद्ध गृहस्थ, रोज तिथे तो पाहुणा आला, परंतु रोज सकाळी निघायचा
आणि गाव झाडायला लागायचं. तर सगळे म्हणायचे "अहो, तुम्ही काय करता, हे करणारी माणसं आहेत आणि नसतील तरी तुम्ही इथे पाहुणे आहात, तुम्हाला हे सगळं करण्याची काय आवश्यकता आहे?" त्याच्यावर त्यांनी ते दिलेलं उत्तर होतं, ते म्हणलं की "अरे तुम्हाला काय वाटतं मी रस्ता झाडतोय, तुम्हाला काय वाटतं मी हे गाव झाडतोय?" तात्या असं म्हणाले, "मी माझी मातृभूमी स्वच्छ करतो." मला असं म्हणायचं की सतत आपल्या मनामध्ये मातृभूमीचं इतकं सतत स्मरण, ही तात्यांचं आजच्या स्मरणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांची प्रेरणा असली पाहिजे. आणि म्हणून ज्या संघटनेचं मी काम करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे एका अर्थानं तात्यांच्याच प्रेरणेचं एक रूप आहे. आज आम्ही पंचप्रेरणा घेऊन पंचपरिवर्तनाचे विषय घेऊन जातो. त्याच्यामध्ये हा एक सामाजिक सद्भावाचा, सामाजिक समरसतेचा असा विषय घेऊन जातोच. आपले सन्माननीय पंतप्रधान आहेत, ते या स्वच्छतेविषयी किती आग्रही आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही स्वच्छता ही या देशासाठी, आणि स्वच्छता ही सर्वत्रच लागते ना. म्हणजे सैनिक करतात ती स्वच्छताच असते, म्हणजे तिथनं शत्रू स्वच्छ करून टाकणं, आता ती स्वच्छताच असते. त्यामुळे हे मोठमोठे डॉक्टर्स आहेत, इथे मागेच शुश्रूषा आहे, आता डॉक्टरही स्वच्छताच करत असतात. माणसाच्या जीवनाला जे जंतू घातक असतात ते स्वच्छ करत असतात. त्यामुळे स्वच्छता हे खूप मोठं महत् कार्य आहे, पवित्र कार्य आहे. प्रत्यक्ष भगवानही हेच करत असतो की तो परित्राणाय साधूनाम जेव्हा म्हणत असतो आणि विनाशायाचे दुष्कृताम म्हणत असतो, तोही स्वच्छताच करत असतो. स्वच्छतेच्या अशा एका उदात्त पातळीवर आपल्या प्रत्यक्ष कृतीनं, केवळ वाचेनं नव्हे, केवळ सांगून नव्हे, तर अशा उदात्त पातळीवर आचरणातून नेणारे तात्या हे आपल्याला केवळ आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशीच नव्हे तर नित्यस्मरणीय आहेत. त्यांना आज मी भावपूर्ण वंदन करतो. आणि रत्नागिरीतल्या तुरुंगातनं सुटल्यावर तात्यांनी एक झाडू अष्टक लिहिलं आहे. तात्यांनी भरपूर कविताही लिहिल्या आहेत बरं का, भरपूर कविता लिहिल्या आहेत. पण त्याच्यात म्हणजे मला नवल वाटलं की झाडू अष्टक ही कल्पनाच काय आहे. तर त्यातल्या फक्त 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो, किती महत्त्वाच्या आहेत त्या. त्या 4 ओळी अशा आहेत: रहा जेथ तो गाव झाडा चला रे, रहा जेथ तो देश झाडा चला रे, चला या चला घाण काढा चला रे, असा मार्ग हा भारता उद्धराया.